आहे। त्यामुळे आता आपण बघतोय अभिषेक घोसाळकर यांचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेत आणि त्यांनी मॉरिस यांचं कार्यालय जे आहे ते फोडलेलं आहे। फोडला। आज मी त्या भाजपच्या आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना आणि सगळ्यांना विचारतोय की इथे भाजपची गळचेपी होते की नाही। बरोबर आहे, स्वतःच अंगावर खेचून घेतलेलं आहे त्यांनी। आणि तसंच पुण्यामध्ये झालेलं आहे। पुन्हा 10 वर्ष पुणे जिल्हा त्यांनी बांधला, राष्ट्रवादी शिवाय ते लढले, राष्ट्रवादीच्या विरोधात लढले। आणि आता पालकमंत्री कोण बसवले तिथे? मग कशासाठी तुम्ही लढत आहात? कोणासाठी तुम्ही लढत आहात? महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी? हे चित्र बेकार होत चाललेलं आहे, एवढं भयानक होत चाललेलं चित्र की आपल्या राज्यामध्ये नवीन उद्योजक विचार करत आहेत की आपल्या राज्यात उद्योग आणायचं की नाही। कारण जर गँग लीडरच मुख्यमंत्री म्हणून जर बसले असतील तर तुम्ही जाणार कोणाकडे आणि न्याय कोणाकडे मागणार? खरं तर ताकद पहिली पोलिसांना दिली पाहिजे। हे सगळे जे गँगस्टर इकडे तिकडे फिरायला लागले मंत्रालयापर्यंत पोहोचायला लागलेले आहेत। जर मुख्यमंत्र्यांमध्ये धमक असेल ना तर सांगा, शूट ॲट साईट, जिथे दिसेल गँगस्टर तिथे मारा। तर इथे नागरिकांना कोणाला सतवलं गेलं नाही पाहिजे। मला आठवण होते माझ्या आजोबांची, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची। तेव्हा पण असेच गँगवॉर सुरू झाले होते आणि महाराष्ट्र जर साफ केला असेल तर त्या एका व्यक्तीने साफ केला आणि सुरक्षित केला। पण ज्या राज्यामध्ये सत्ताधारी आमदार पोलिसांना कानाखाली मारतो हे टीव्हीवर दिसतं, पण त्या आमदारावर कारवाई नाही होत।